नमस्कार. आपण तलाठीवरती झालेले पेपर एकदम शॉर्टमध्ये सोडवतोय. जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. आणि शॉर्ट व्हिडिओला 3 मिनिटाची लिमिट असते म्हणून आपण ही व्हिडिओ पार्टमध्ये बनवलेली आहे. तर आपण 17 ऑगस्ट 2023च्या पहिल्या शिफ्टचे जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहतोय. तो प्रश्न पाहूया. Facebookचे संस्थापक 32 वर्षे मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत? याचे उत्तर आहे अमेरिकेतील 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? तर याचे उत्तर आहे संधिपात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कलम 9. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डॅश यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. तर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त संबंधित राज्याचे राज्यपाल यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला होता. सत्यार्थ प्रकाश लाईट ऑफ ट्रूथ हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला होता. 1875 साली त्यांनी आर्य समाजाची सुद्धा स्थापना केली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते ओळखायचे. 1820 ते 1830च्या दशकाच्या उत्तरार्ध बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मुवमेंट म्हणून ओळखली जाणारी मुलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. आणि सेकंड वाक्य आहे, यंग बंगाल मुवमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी विवेन डेरोजिया होता. ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत, त्यामुळे आपलं उत्तर ए आणि बी दोन्ही. भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसा स्थळांच्या मार्गावर पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठीची धाव चाचणी खालीलपैकी कोणत्या मार्गी योग्य घेतली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे सोनीपत जिंद विभाग. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम डॅश यांनी उच्चारला होता. याचे योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा गट ओळखा. भारताच्या उत्तरेकडील म्हणजे आपल्या उत्तरेकडील नद्या विचारलेल्या आहेत. गोदावरी तर आपल्या महाराष्ट्रातली म्हणजे पश्चिम भारतातली येणार नाही. महानदी छत्तीसगडमधली आहे ऑप्शन येणार नाही. सिंधू आणि चौथ्या ऑप्शन मध्ये गोदावरी तो पण येणार नाही. आपल्या उत्तरेत सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा पर्याय 3. झाडांच्या संरचनेचे कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? तर याचे योग्य उत्तर आहे फुले. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती फुल व्हिडिओ अपलोड केले तिथून पाहू शकता. धन्यवाद.